अरे कुणाला तो चांगलं केलं चांगला आहे चालू आहे एवढं तर जन्माला येऊन आणि मग तिने म्हणून आला आला आले आणि केलं 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 आणि म्हणून ती गेले जन्माचे ते मूळ पाहिजे शोधून दुःख स्वीकारून दुःख बघायचं मग काय जन्माचं मूळ काय दुःख काय दुःख भोगायसाठी आम्ही आलोय पण तो आम्ही दुःखाच्या मागे नाही की दुःख भोगायचं नाही तर तुला सुख पाहिजे आणि सुख आणि दुःख पहिल्या पंक्तीलाच बघ पहिल्या पंक्तीला जशी सावली आहे झाडाची सावली सकाळी सगळे उगवतात इकडे सूर्य उगवतो इकडे सावली आहे ती डोक्याला सावली परत त्या मावा ती सावली पलीकडे जसं सुख आहे तिकडून राहिलं नाही एका ठिकाणी राहील वास्तव नाही आहे म्हणून सुख काय तू काही कळलं पाहिजे आणि जर ते जाणून घेतलं नाही जन्माला आलोय माणसाच्या ठीक आहे माणसाची वागणूक माणसाची आचरण माणसाचं आचरण हे जर नसेल तर जन्माला माणसाचं कारण काय का आलास कसं का आलास साधा विचार आहे घरात काय तर माळवा आणायचं असेल काय तर बाजार करायचं असेल तर घराला बघून होणार आहे तू ठरते काय करायचं आहे काय आणायचं आहे काय द्यायचं आहे काय द्यायचं आहे पहिला घरात विचार होतो मग बाजारात जातोय मी ठरवलं जातो नाही ना तसं भगवंताने आपल्याला भाग केला तिथं काय तर कर आणि मग ये करार केला आहे मग कुणाला 5 वर्षाचा असेल कुणाला 10 वर्षाचा असेल 20 असेल 50 असेल 100 असेल ते करार करताना आपण एक वचन घेतलेलं आहे भगवंताने आणि ते वचन घेऊन मग पार पडलेलं आहे दादा मी जन्मल्यावर रडतंय काय काय नाही रडायचं रडायचं कारण काय काय तर दुःख घडलं पाहिजे हसायचं तर काय दुःख घडलं पाहिजे काय तर सुख दिसलं पाहिजे त्या सुखादुःखाची जाणीव नाही त्या मुलाला परंतु रडतंय सुखादुःखाची जाणीव आहे तर मी रडतंय गौतम काय बायका असतात तेव्हा रडते रडते म्हणते आणि जरा तुमच्या घेतात रडते आणि जरा तुमच्या घेतात आणि रडवतात तर ते रडत नसते आणि भगवंताचं संभाषण चालू असते काय चालू असते आईचं पेट सुद्धा अवस्थेत असते न दिसणारा भगवान आणि मूल यांचं बोलणं चालू असते भगवंत काय म्हणते तू ज्याने पोटात उदास गर्भात उदास आहे काय आपल्याला नामस्मरण माझं चालू होतं चिंतन चालू होतं आणि जर आता आम्ही बाहेर सोडवलंय दुनिया सोडवलंय हेच तू आजरावर ठेवशील का माझी आठवण ठेवशील का मला वचन दे मला वचन दे असं बोलत असते बाहेर आल्यावर म्हणते कवा बाहेर आल्यावर म्हणते कवा 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 म्हणते काय कवा कवा देऊन राहिली काय केल्यानंतर चापा जमून राहिली चापो आता मोबाईल म्हणते मोबाईल म्हणते मोबाईल मागते ते बोलणं खंडन करताय मला काय मनाने मोठं करत्या कन्नडाचं पण करत्या ते दोघांचा संवाद आम्हीच म्हणतो तिथं कुठलंय त्यावेळी भगवंताने जात मारलेला आहे त्या प्रायला माझं प्रत्येकाने विचार करू बघा तपासून बघा खरं का खोटं याच खर्चावर जन्मले आणि जसं जन्मले तसं त्याला विचार पाहिजे आपल्याला तरी पण बघा जरा शांतता राखा मी काय बोलतो कळायला नाही म्हणून गोंधळा बोलायला नाही म्हणून कळतं बोलताना का नाही म्हणून मला कळू दे
असं त्याच्यावर मूर्ती घालते त्याला इथं पळवते स्वार्थ कुठलाही बाप म्हणत नाही नाही बाबा एवढा काही नसता सावतीच्या संगतीचा आम्हाला जपलाय बाबा त्या 11वाल्याला जरा इकडे काम म्हणतंय, करायला सांगा. तोच खरोखर आहे बापच्या मुलाचं. उभा राहिलेलं आहे वरती पोटूला पण जे ते जन्माला जरा इकडे काम करायला काय बिघडत आहे त्याला पाण्यातील मासा झोपी जातो पैसा सावे त्याच्या वंशात ठेवला पाहिजे जन्माला माशाच्या आलो आपण पाण्यात पोहताय ना काटावर बसून आणि शिकारला पोहायचं ना का पोहायला त्याशिवाय पाण्यात पाय टाकणार नाही म्हणतंय पोहायला त्याशिवाय पाण्यात पाय टाकणार नाही जमणार नाही म्हणून काय करायचं जन्माला काय करायचं तो करायचं काय करायचं नेमकं काय करायचं म्हणून मला सांगितलं आपण गेल्यावर किमान घरातल्या मालकीने तर रडावं आपल्यासाठी एवढं तर कर आणि जर काहीच करता जर ते आलं नाही तर तुला इथे येऊन उपयोग आहे तुझा का आलास गरज काय म्हणून काही असे या माणसाला काय म्हणतोय या मनुष्याचा जन्म तू आला कशाला आणि जगामध्ये जन्म तू झाला कशाला तिचा संपत्ती सारी तू केला कशाला आणि फुकट लोकांमध्ये तू मेला कशाला अरे फुकट लोकांमध्ये तू मेला कशाला फुकट लोकांमध्ये तू मेला कशाला आणि सिरी घेतला Why